नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक परत एकदा स्वागत करतो तुमचं आमच्या फोर एंजल प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही बोलणार आहोत आपल्या आगरी कोली कराडी या समाजातील एक उत्कृष्ट आणि एकदम भारी असे सिंगरला। त्यांचं नाव आहे मयूर नायक। तर मयूरदा, सिंगिंग या क्षेत्रामध्ये तुझी सुरुवात कशी झाली? सर्वात पहिला तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। एक छोटासा गायक मयूर नाईक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचतोय। हे सर्व बघत असलेल्या रसिक मायबाप, तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रेम माझ्यासोबत असाच राहू द्या। आणि जसा दादांनी प्रश्न विचारला दादा तुम्ही की सुरुवात कुठून झाली, तर मी नक्की सांगेन की माझा असं काय फॅमिली बॅकग्राऊंड संगीत क्षेत्रात नव्हता, पण बोलतो ना कुठेतरी एक म्हणजे नशीब आणि देवाची साथ लागते। तर माझी गावदेवी आईमाऊली आई नंदादेवीचा आशीर्वाद आणि माझी प्रामाणिक मेहनत आणि सुरुवात खरं तर सांगायला मी आवर्जून इथे सांगेन की मला सुजित पाटील मी त्याच्याकडं त्याचे धवला 2000 काहीतरी, आता मला आठवत नाही साल, पण सुजित पाटीलचा एक धवला व्हायरल झाला होता खूप, मेंढरा अकिली म्हणून। तो गाणं दादा पहिला तर मी असा म्हणजे मला कोळी गीतं अशी जास्त काही आवडायची नसत। जसा जवानीत आपला जसा टाईम जातो तसा आपल्याला बॉलिवूड हिंदी गाणी वगैरे आवडायची, पण सुजित पाटीलचा गाणं मला जाम आवडलेला, मेंढरा अकिली म्हणून। आणि माझ्या मामाच्या मुलीचा लग्न होता, बाजूलाच घर आपल्या चुलत मामा। तर मी तो असाच गाणं जस्ट असं बोलत गेलो की मेंढरा अकिली, म्हणजे त्याचा तो धवला टोन वगैरे। तर एवढा घरातल्या फॅमिलीला सर्व आवडला ना, तर ते बोलते का दादा तू हा गाणं रेकॉर्ड कर तुझ्या आवाजात। तर बोलला आपण ट्राय करूया एकदा। तर तेव्हा मी एका स्टुडिओला, म्हणजे असं मला माहीत पण नव्हता गाणं कसा रेकॉर्ड करतात काय, मी स्वतः शोध घेतला। एक स्टुडिओ आहे आमच्या पनवेललाच, तिकडे गेलो मी आणि त्याला बोललो की मला असं असं गाणं रेकॉर्ड करायचं आहे। आणि मला माहिती नव्हतं तेव्हा की डमी वगैरे गाणी करतात, त्याचा कॉपीराईट हेम, पण मी गेलो, मला आवड म्हणून असं सर्वांनी जरा मोटिवेट केलं। तर मी गेलो, त्याच्यानंतर त्याला बोललो, त्याने ट्रॅक वगैरे रेडी केला त्या मेंढरा अकिली गाण्याचा। नंतर जेव्हा मला रेकॉर्डिंगला बोलवलं, तेव्हा मी रेकॉर्डिंगला जायच्या आधी तो मला स्टुडिओवाला बोलला की अरे भाई तू हा गाणं गाऊ नको, बोलतो सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तू वाट लावशील, बोलतं तू तर नवीन सिंगर, तुला काय एक्सपिरियन्स नाही। तर मी बोललो ठीक आहे दादा, तर मला एक चान्स दे फक्त, कारण का मी केला आहे ट्रॅक। तर नाही तर तो बोलत होता, त्याचा म्हणणं काय होता की दुसऱ्याच्या आवाजात रेकॉर्ड करू आणि तू दे पार्टीला। तर मी बोललो पार्टीचा गाणं नाही या, मीच स्वतः खर्च केला आहे त्याला, कारण का मला घरातले बोलले असे असे। तर बोललं ठीक आहे, बोलतं ठीक आहे जा, बोलतं मी जास्तीत जास्त 10 मिनिटात गाणं गायला असेल तो दादा, म्हणजे डमी केलेला, पण 10 मिनिटात गाणं गायला। आणि स्टुडिओवाला तो खुर्चीतून उठून आला, म्हणजे जसं बाहेर आलो रेकॉर्डिंग रूममधून, तर मला हात मिळवला, भाई बोलतं सॉरी का मी तुला असा बोललो, एक नंबर गाणं गायलास आणि मस्त, म्हणजे जो सुजितचा टोन आहे ना तसाच एकदम ओरिजिनल वाटतोय, बोलतं। तर मी जाम म्हणजे खुश झालो आतमधून, आणि मला त्याचा काहीच नाही वाटलं का तो मला पहिला असा बोललेला। नंतर तो मला बोलला स्टुडिओवाला की दादा बोलतं तू गाणं एक नंबर गायला, पण बोलतं जर माझं गाणे असतील तर गायला येशील, पण मी बोलतो यावर्षी तुला पेमेंट नाही देणार, पुढच्या वर्षी देईल। मी बोललो दादा तू ही बोललास आणि आधी असा बोललेलास, ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, मी नक्की येईन बरं। त्याच्यानंतर मी बरीचशी गाणी त्याची गायली, नवीन जुनी। त्याच्यानंतर मग दुसरा गाणं केला तो, आणि त्या आवर्जून मी उल्लेख करेन, नाव घेईन। दुसराच गाणं माझा होता लिंबू कापला, जो 2019ला त्या गाण्याने, त्या लिंबू कापला या गाण्याने खऱ्या अर्थाने मयूर नाईक हा छोटासा नांदगाव गावातील पनवेल तालुक्यातील कलाकार नावारूपाला आला, आणि तिथून माझी सुरुवात झाली। आणि अजून एक नाव घेईन मी की जेव्हा लिंबू कापला गाणं केलेला त्या टायमिंगला मला या क्षेत्रात सर्वात पहिला म्हणजे बोलतो ना काही माहिती नव्हता मला, गाणं कसं असतं, लोकांना काय पाहिजे। तर माझ्याकडे अशी ती लाईन होती की लिंबू कापला रस गलू लागला, का ग तू रडते, याची याची आई याची याची होती, त्याने घोड्यावर बसून टांगे XYZ। तर अक्षय म्हात्रे आपले हा मानपान साडी चोलीचा फेम गायक, त्यांचा स्टुडिओ आहे बदलापूरमध्ये। आणि आमचे भाऊजी पनवेलचे गणेश, DJ गणेश यांनी, म्हणजे त्यांना मी ऐकवले होते अशी अशी लाईन, तर ते मला फोन केला की भाऊ आपण हा गाणं रेकॉर्ड करूया का, गाणं लाईन भारी आहे वगैरे। तर मला तर वाटतं जॉब करत होतो आणि नाईट होती माझी, नाईट करून घरी चाललेलो, ऑटोमध्ये होतं, त्यांचा फोन आला असा असा। मी बोलो भाऊ मला काय एवढा नॉलेज नाही यातला, आणि बोलो आपल्याकडं पुढं काय लिरिक्स पण नाही आहेत, तर आपण कसं काय करायचं। तो बोलतं ते सगळं करू आपण, आणि त्यांनी लाईनवरती घेऊन तो गाणं त्यांना ऐकवायला सांगितला, म्हणजे स्टुडिओवाल्यांना। तर ते जाम खुश झाले
बोलतो नाही तुम्ही याच, मला काय माहिती नाही. मग तिकडे एक सागर गायकवाड म्हणून रायटर आहे मित्र, त्याला पण बोलवलं. आम्ही गेलो आणि दादा म्हणजे 12 वाजल्यापासून काहीतरी आम्ही 3 वाजेपर्यंत त्या गाण्याचं काम करत होतो, कारण का लिरिक्स पुढे काय नव्हते. तर काम करता करता आम्हाला काय असं मजा नव्हती वाटत. आणि नंतर मग DJ गणेश भाऊजी आमचे बसले काम करायला आणि आम्ही जेवण वगैरे 3 वाजता काम स्टार्ट केला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी 5:45 पर्यंत आम्ही कंटिन्यू रात्रभर काम करत होतो. 4:30ला काहीतरी गाण्याची रेकॉर्डिंग माझा वोकल करून झाला. तेव्हा मला उभं राहायची कॅपॅसिटी नव्हती. मी असं भिंतीला टेकून असं उभं राहायचो, बसायचो. आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतला, अक्षय म्हात्रे, DJ गणेश पाटील यांनी. आणि गाणं रातोरात म्हणजे एवढा व्हायरल गेला तो, फक्त ऑडिओवरतीच टाकलेला आणि लोकांच्या फुल म्हणजे स्टेटसला किंवा वेगवेगळ्या व्हिडिओ रील, टिकटॉक होता तेव्हा, पंजाबी लोकांनी वगैरे टिकटॉक केलेल्या. आणि जाम म्हणजे सर्वांचे त्याला कॅप्शन वगैरे, रॉकस्टार मयूर नाईक वगैरे, सुपरहिट गाणं. तेव्हा मला असं वाटतं का माझी खऱ्या अर्थाने सुरुवात 2019ला लिंबू कापला या गाण्याने झाली. तर मयूरदा, जसं तू सांगितलं का लिंबू कापला या गाण्याने तुझी सुरुवात झाली आणि तो गाणं लगेच फेमससुद्धा झाला, मग त्यानंतर फॅमिलीचे काय रिॲक्शन होते? सगळीच ना दादा म्हणजे अंगावर आता माझ्या काटा आला की तुम्हाला जसं बोललो मी की रातोरात म्हणजे जसा गाणं 4-4:30ला रिलीज केला आणि फक्त मग परत मेन्शन करतो की फक्त बॅनरवरती गाणं होता, बॅनरवरती टाकलेला. आणि 9-9:30 पर्यंत लोकांचे स्टेटस बघतोय ना, सर्व व्हॉट्सअपला लाईनमध्ये तेच. आणि हेच जसं बोललो की रॉकस्टार मयूर नाईक किंवा 2019चा सुपरहिट गाणं, असे म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या सर्वांच्या. तर पहिले ते 2-3 दिवस तरी मला असं नाही वाटलं काय म्हणजे नॉर्मल ठीक आहे. पण म्हणजे आपण जो प्रयत्न केला, बोललो की 6 वाजे, पण 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत जी मेहनत केली त्याला मेहनतीचा फल भेटला. आणि पहिला गाणं होतं ना, तर जाम हॅप्पी होतं. म्हणजे असं वाटलं नव्हतं, पण याच्या पुढे आज इथपर्यंत पोचलोय तो एवढा पोचेन एवढा वाटला नव्हता. आपल्या ऑडियन्सला तू सांग का सिंगिंग या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या पहिले तुझी लाईफ कशी होती, म्हणजे तू काय करायचा, तुझा काय बॅकग्राऊंड होता? याच्या आधी मी दादा म्हणजे असं कधी विचार नव्हता केला की मला हौस होती दादा सर्व करायची. म्हणजे जर देवाने आपल्याला जन्म दिलाय तर त्यात आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. म्हणजे मला नेहमीच पहिला मी गावात ना म्हणजे असे बॉडी वगैरे माझी आत्ता डाऊन झाले, पहिला एकदम फिट होतो. म्हणजे गावातून गेलो ना तरी लोक मयूर नावाने हाक नव्हते मारत, काय बिल्डर कुठे चालला वगैरे. आणि मी ज्या जिमला जायचो पनवेलची जय महाराष्ट्र जिम, तेव्हा तिकडचे सर पण मला एक दिवस म्हणजे त्यांनी जे ऑनर होते कॅबिनमध्ये घेऊन बोललेले की अरे तुझा वरचा पूर्ण स्ट्रक्चर एकदम भारी आहे, तू लेग्स वगैरे मारत जा, बॉडी बिल्डिंग कर. तर मी बोललो मला बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन वगैरे नाही करायची, जस्ट फिट वगैरे. आणि परत बाईक स्टंट वगैरे मला शौक होता आधी. जेव्हा व्हॉट्सअप आला मला तर वाटतं तेव्हा 20% पण लोक व्हॉट्सअप नसतील वापरत, तेव्हा माझी पहिली बाईक स्टंटची एक व्हिडिओ होती, ती व्हायरल झालेली. म्हणजे मला अशी काय ना काय करायची हौस पहिल्यापासूनच होती, फोटोशूट म्हणा. आणि आता तुम्ही प्रश्न विचारलात की काय करायचं, तर पहिला मी या फील्डमध्ये यायच्या आधी काँग्रेसचे नेते आहेत महेंद्र शेठ घरत, तर त्यांच्यासोबत मी ॲज अ PA बॉडीगार्ड म्हणून जॉब करायचो. आणि माझ्या पायाला इजा झालेली, ट्रेकिंगला गेलेलो आम्ही. तर तेव्हा मी म्हणजे मला डॉक्टरनी सांगितलेला आराम कर वगैरे, तर 2-3 महिने 4 महिने आराम. मग तेव्हा मी तो जॉब सोडला म्हणजे. आणि या म्हणजे असंच त्या हाऊसची म्हणजे काय असा हे नव्हता, पण हाऊस म्हणून तो 2019ला गाणं केला लिंबू कापला. तर एवढा प्रेम भेटला लोकांचा, त्याच्यानंतर मग हळूहळू हे गाणीच करीत गेला. तर मयूरदा, मी एक रील बघितली का तुला 5 लाखाची टिप भेटले, तर तुझा काय रिॲक्शन होता आणि काय तुझ्या म्हणजे काय मनात काय चाललेलं? बरोबर दादा, डोंबिवलीमध्ये तो शो झाला, काहीतरी 15 मार्च तारीख होती. आणि पार्टी मला आधीच बोललेली की दादा तुम्ही आपला शो घ्या, काम करा, असं टिप. तर मी त्यांना पण बोललेलो तेव्हा. आणि नेहमीच सांगतो कुठल्याही पार्टीला टिपचा विषय जिथं पैशाचा येतो की दादा मी एक कलाकार आहे, मला म्हणजे पैसा तर पाहिजेच सर्वांना पोट भरण्यासाठी, पण माझ्यासाठी पैसा नाही म्हणजे मला बोलतो ना इज्जत किंवा नाव ही गोष्ट मोठी आहे. तर मी ते म्हणजे ते बघून नव्हता घेतला, पण जेव्हा तिथं शो चालू असताना खरोखर ते गेस्ट आलेले पंजाबी त्यांचे, तर जेव्हा ते आले स्टेजवर आणि म्हणजे मला असं काय नाही का पैसा टिप पडेल किंवा काय, मी माझं काम करत होतो. एका साईडला ते पंजाबी लोक काहीतरी असतील 15-20 जणं आणि आपली समाजाची लोक नाचत होते, आगरी कोली एक 30 लोक असतील असे स्टेजवर दोन्ही नाचत होते. आपण नॉर्मली कोली गीतच चालतात, कोली गीत. मग नंतर पार्टीने फरमाईश केली की यांची पण गाणी घ्या तुम्ही पंजाबी वगैरे, मग ते नाचत होते.
आणि पैसा एवढा प्रचंड उडत होता दादा, म्हणजे अक्षरशः म्हणजे शॉक झालो मी. ते उडतात म्हणजे तरी पण असं आपलं माझं लक्ष तर म्हणजे ऑडियन्सकडे असतो, त्यांना काय पाहिजे, प्रत्येकाचे रिॲक्शन, मी शो कसा हिट होईल, चांगला होईल ते बघतो, पैशाकडे नाही बघ. पण जेव्हा म्हणजे असं माझं अचानक असं लक्ष गेलं, एक ती ढोलकीची बॅग असते, ती बॅग ना दादा 10 मिनिटात 500च्या नोटा पूर्ण भरलेली. आई शपथ, मी एवढं म्हणजे तेव्हा मला जरा असं वाटलं का अरे एवढे पैसे, म्हणजे अंदाज नव्हता का ते 5,65,000 असतील, नंतर ते लास्टला समजला. पण ती बॅग पूर्ण भरून मग ते लोकांनी अशी दाबली आणि म्हणजे मग तरी पण मला पैशांचा नव्हता वाटत काय. पण जेव्हा लास्टला समजला की मी जात पण नाही, ॲक्च्युली शो संपला ना की पैसे मोजणं वगैरे विचारत पण नाही कलाकारांना, आपल्या आर्टिस्ट असतात, मी बसलोय तिथे आपला चाललाय नॉर्मल, आणि एक जण आला तिकडून, अरे मयूर दादा, म्हणजे आपलाच टीममधला, अरे मयूर दादा कॉंग्रॅच्युलेशन, रेकॉर्ड झाला बोलतो. मी बोललो काय, तर बोलतो 5,65,000 आपल्या हातात कॅश म्हणजे आले, बोलतो एवढी टिप पडली. मला काय, मला काय काहीतरी पकवतंय बरं तू, नीट सांग बरं. मला एक अंदाज होता की 2-2.5 पर्यंत असेल. तर मी त्या गोष्टीसाठी खुश झालो आणि मी ती रील वगैरे पोस्ट नव्हतो करणार, कारण की पैसे उडतात जेव्हा तेव्हा ते आपल्या पायाखाली वगैरे येतात. पण मला तिथेच उपस्थित असलेले आर्टिस्ट लोक बोलले की आम्ही, म्हणजे मी तर आत्ता दादा सांगायला मला लाज नाही की मी आत्ता 3-4 वर्ष झाले ऑर्केस्ट्रा फील्डमध्ये, आत्ता स्वतःचा ऑर्केस्ट्रा करायला लागलो. तर ते लोक मला बोलले की आम्ही जवळजवळ 20-22 वर्ष या फील्डमध्ये आहोत, आम्ही उभ्या आयुष्यात एवढी टीप कधी कोणाला पडलेली नाही बघितली, तर हा रेकॉर्ड झाला आहे म्हणून तू टाकावीस अशी म्हणजे आम्हाला तरी वाटतं. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी ती रील पोस्ट केली, एवढी व्हायरल झाली ना प्रचंड. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की आज बरेचसे मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत किंवा जे पण, तर एक छोटासा कलाकार आणि एवढी टीप पडते आणि एक रेकॉर्ड म्हणून होतं, तर त्या रेकॉर्ड होतोय त्या गोष्टीचं समाधान आहे. बाकी पैसा तर आई माऊलीचा आशीर्वाद आहे, कमूच आपण, माणसं कमवली त्याचा जास्त अभिमान आहे. तर मयूरदा, हा जो गाणी आहे आल्या ग बाया आल्या, यो इतका फेमस झाले आणि इतका भारी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले पब्लिकशी, तर नेगेटिव्ह साईडने काय आले का तुला, नेगेटिव्ह रिस्पॉन्स असा काय तुला वाटलंय का? कसं आहे माहिती आहे दादा, मला तरी वाटतं की निगेटिव्ह कमेंट किंवा काय असं काहीच नाही, मी तरी मानतो. कारण की जेव्हा शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येने लोक त्याला पसंती देतात, बरोबर आहे, तर त्याच्यात 1-2 निगेटिव्ह कमेंट असणारच. आणि त्या निगेटिव्ह जे कमेंट किंवा काय केल्या असतील त्या लोकांना माझं हेच सांगणं आहे, म्हणजे त्यांना मोटार बाया मागतात का या शब्दावरती होता मे बी काहीतरी इश्यू. तर मी त्यांना हे सांगेन की मी बघा 2 वर्ष घेतलीत गाण्याला, ती अशीच नाही घेतली. माझ्या चॅनलला, मयूर नाईक ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला असलेल्या कोणत्याही गाण्याचे मला जर कोणाला म्हणजे जर शब्द समजले नसतील, काय आक्षेप असेल, तर मला बिंदास विचारा, मी उत्तर देऊ शकतो. तर झाला त्या मोटारीचा विषय. ज्या लोकांना प्रश्न पडला की बाया मोटार मागतात का, म्हणजे आता रील्स व्हायरल बऱ्याच होतात, बऱ्याच झाल्या की कोणाला मोटार पाहिजे, कोण बोलतो फॉर्च्युनर पाहिजे, थार पाहिजे, कोणाला बाल्यामामा खासदार पाहिजे, तर कोणाला कपिल पाटील पाहिजे. आता मी काल शो केला, तिथं एकाच शोमध्ये एकाला कपिल पाटील पाहिजे खासदार, एकाला बाल्यामामा पाहिजे. लोक काही बोलू शकतील, बरोबर आहे, आपण शो घेतला तर तिथं एंटरटेन करणं आपलं काम आहे. पण असं एकदम वल्गर किंवा काही असं अपमानास्पद असेल आपल्या धार्मिक विषयाला तर ते मी पण नाही बोलत. पण राहिला कमेंटचा विषय, तर मी नक्की सांगेन दादा की जसं बोललो की कुठल्याही गाण्याचा मला अर्थ विचारा. या गाण्याला 2 वर्ष घेतली, तर मी बघा तो गाणं बायांचा आहे. जेव्हा माझ्या बहिणीला, मी एवढासा लहान असताना म्हणजे असेल 7-8 वर्षाचा पकडा, 5-7 वर्षाचा, तेव्हा मला आठवते ही गोष्ट की माझ्या बहिणीला बाया आलेल्या आणि तेव्हा जेव्हा आपण मानपान करतो त्या बाया जात नाही, ते म्हणजे डाग वगैरे हे असतात ना, फोड्या त्या, तर जात नाही. तेव्हा ते भक्तिनीला आपण विचारतो की अजून, म्हणजे गाण्यात ती स्टोरी आहे की मग ते त्यांना काय पाहिजे, कशावरती त्यांचं राहायला इच्छा काय, मग ते सोन्याची त्यावेळेला टिकली मागितलेली. तर आज मी ती म्हणजे जर गाण्यात टाकल्यासाठी सोन्याची टिकली, तर बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, त्याने असं पण विचारलं सोन्याची टिकली कुठे मागतात का, कोण लावतं का सोन्याची टिकली. आपल्या गाण्यात बघा सॅमी कालन पण आहे, सॅमी कालनच्या सोबत आपण असं गाण्यात दाखवलं आहे की त्याचा मुलगा आहे, त्याला बाया आल्यात आणि एका साईडला दुसरा कपल आहे, शिवम आणि जान्हवी, त्यांची एक छोटीशी मुलगी आहे, काहीतरी 5-6 महिन्याची अशी दाखवली. म्हणजे तर तिला जेव्हा बाया निघतात तेव्हा एक ती लेडीज आहे, मुलगी आहे, तर ती काय अपेक्षा व्यक्त करू शकते, बांगड्या, हार किंवा काही नथ हे मागू शकतात. तर आपण ते दाखवलं की सोन्याचा हार मागतात, त्याचा लोकांना काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, जे कोणी कमेंट केले असतील. तर मोटार हा विषय काय माहिती का दादा,
का ती मोटार जेव्हा म्हणजे त्याला रूपांशला ज्या बाया आलेत मग ते का नाही जात, त्याचा बोलतो ना का ग तुम्ही रुसल्या, मग ती भक्तीन सांगते की बायांची इच्छा राहिलेत म्हणजे ते रूपांशच्या वतीने मागतायत की फिरायला मोटार कार म्हणजे खेळासाठी त्याला मोटार पाहिजे. आपण मोटार हा शब्द आता माहिती आहे, गाडी काही स्कूटर काही होऊ शकतं. तर आणि त्या गाण्यात दाखवलं पण आपण की रूपांश बसलाय त्या फिरायला मोटार कार म्हणजे रूपांश बसलाय, ती खेळणं आहे. तर ते लोकांनी असं मला तर वाटतं काहीतरीच अर्थ नाही लावावा, ते प्रत्येकाची वेगवेगळी विचार करण्याची आहे. तर आपण जसं ऐकलंय का प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, मग वहिनींचा सपोर्ट तुला कसा आहे? नक्कीच दादा, बायकोचा हात सदैव म्हणजे सपोर्ट आहेच मला. आणि विषय चांगल्या वाईट काळात साथ देणं हे महत्त्वाचं असतं आणि ती माझ्या चांगल्या काळात पण आणि वाईट काळात पण तेवढ्याच खंबीरपणे उभी होती. आणि नक्की ते आवर्जून सांगेन की तिला काय गाण्यांच्यातला काय कळत नव्हता, पण मी ना दादा पब्लिक म्हणून एक, आता आपण कोणाला लोकांना विचारायला जाणार म्हणजे रात्री आपल्याला एखादा गाणं सुचला 2, 2:30, 3 वाजता, तर मी तिला म्हणजे उठवून पण ऐकवतो की तेजू बघ ही लाईन कशी वाटते. म्हणजे एक पब्लिक म्हणून तू मला सांग की म्हणजे पब्लिकच्या मनापर्यंत जाते का ती किंवा काय. तर बऱ्याचशा वेळेला तिने म्हणजे असा सजेस्ट केला आहे की नाही अहो ही असं जरा हे वाटतंय किंवा अहो हां पटकन कॅची होते ही. आणि 2-4 गाण्यांना मला तर वाटतं तिने स्वतः लाईन सजेस्ट केलेत आणि त्या लाईनी मी गाण्यात वापरलेत. आत्ताचंच ट्रेंडिंग गाणं आल्या ग बाया आल्या, त्याच्यातलं मला 2 वर्षापासून जो बोललो ना, तर 2 वर्षाआधी मला लाईन जी सोनियाचा हार आहे ना ती तिनेच सुचवलेली आहे. म्हणजे ती मला बोललेली की मी माझ्या आईकडून ऐकलं होतं असं एकदा, अंगाई वगैरे ते गातात ना तसा, सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार ना मागतान सोनियाचा हार ग. ॲक्च्युली चाल थोडीशी वेगळी होती, स्लो होती एकदम, म्हणजे अंगाई टाईप अशी होती, पण मला ती लाईन आवडली. तर मी बोललो तिला ही लाईनचा होऊ शकतो काहीतरी चांगला, म्हणून मग ते मागाशी बोललो ना 2 वर्ष, पण त्या लाईनच्या मागं आणि लाईनच्या पुढं काय ठेवू हे सुचत नव्हता. एक दिवस असंच जाता जाता शिवजयंतीचा कार्यक्रम होता आत्ताच मला तर वाटतं यावेळी. तर सिग्नलला गाडी थांबली होती, मी आणि माझा मित्र चिवलग महेंद्र दमडे म्हणून. सिग्नलला गाडी थांबली, तो पण मला विचारत होता की मयूरभाई पालखीजवळ आले काय तयारी. अरे नाही बोललो, तेजूने एक लाईन मला अशी दिलेली 2 वर्षापूर्वी, पण मला सुचतच नाही मागं पुढं काय. तर तिथे मला ते स्टार्टिंग मग सुचली की आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, बायांदो का ग तुम्ही रुसल्या ग, बायांदो का ग तुम्ही रुसल्या. म्हणजे आम्हाला विषय भेटला ना की बाया अंगात आलेत किंवा त्यांना मानपान पुरवलाय तरी पण त्या जात नाही. तर ही लाईन पण तिचीच होती तेजूची. परत अजून एक आत्ताच गाणं केलं, ह्या गाण्याच्या आधी हिरव्या कारल्याचा रस करू करू, तो पण तिनेच केलाय. परत गणपतीच्या गाण्यातल्या गुलाबाचे झाडाला काटे काटे, या लाईनी म्हणजे तिने दिलेल्या अशा नाही का कुठंतरी फेल गेल्या, म्हणजे त्या कामीच आलेत, त्या हिट झालेत. तर तिचा देखील तेवढाच मला सपोर्ट आहे. तर मयूरदा आम्हाला सांग का फ्युचरमध्ये कसा धमाकेदार तुझा प्रोजेक्ट येतोय का, आणि नेक्स्ट प्रोजेक्टबद्दल आम्हाला काहीतरी सांग. धमाकेदार कसं आहे माहिती का दादा, सगळा रसिक मायबाप त्यांच्यावर आहे. मी एक अजूनपर्यंत असं मानत पण नाही की एक मोठा गायक किंवा काय, फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि रसिक मायबाप ते एक्सेप्ट करतात, भरभरून प्रेम देतात. तर फ्युचरमध्ये अजून आपल्या आगरी कोळी समाजाला अशीच चांगली दर्जेदार गाणी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि राहिला प्रश्न, बरेचसे लोक बोलतात मला म्हणजे यूथ जनरेशन का दादा हे तर गाणे अफलातून असतात, तुझा कोण हात नाही धरू शकत, पण तू लव सॉन्ग वगैरे ट्राय कर. तर माझ्याकडे 1-2 लव सॉन्ग आहेत पण अशी चांगली दर्जेदार, पण थोडीशी मनात जरा भीती आहे की लोकांनी ज्या जॉनरमध्ये मला एक्सेप्ट केलं आहे, प्रेम देत आहेत, तर ते लव सॉन्गमध्ये करतील का. तर नक्कीच मी ते पण करेन फ्युचरमध्ये. तर मयूरदा तुझ्या या 3-4 वर्षाच्या फेजमध्ये आणि स्ट्रगलिंग फेजमध्ये तू जे पण काय एक्सपिरियन्स केलं आहे, ते आत्ता नवीन सिंगर्स किंवा नवीन कलाकारांना तू काय एक मेसेज देणार? नवीन कलाकारांना म्हणजे दादा जे पण आता रील स्टार असतील किंवा अनेक क्षेत्रातले जे पण कलाकार असतील, त्यांना मी हाच संदेश देईन की जे पण तुम्ही करताय ते प्रामाणिक करा. म्हणजे काय बोलतो, फलाची अपेक्षा न करता करा. मला काहीतरी स्वतःला सिद्ध करायचं आहे म्हणून करा. म्हणजे बोलतात ना की घासल्याशिवाय कुठली गोष्ट चमकत नाही, तसं आहे. तर प्रयत्न प्रामाणिक करा आणि करत राहा, सोडू नका.
माझं पण तेच आहे. मी काय असं डोक्यात ठेवून नव्हतो आलो की मला सिंगर बनायचं आहे किंवा काय. एक सुजित पाटीलचा धवला आवडला म्हणून जस्ट असा ट्राय केला. लोकांचा प्रतिसाद चांगला आला. करत राहिलो आजपर्यंत. सगळ्या लोकांचा प्रेम आहे आणि प्रामाणिक मेहनत बस. आणि अजून एक गोष्ट सांगीन दादा, की आता 2-4 दिवसापूर्वी म्हणजे माझ्या एक कानावरती गोष्ट आली आहे, की म्हणजे मी आर्टिस्ट लोकांना नाही सांगत, सर्वांनाच सांगतो म्हणजे की तुमची मानसिकता ना अशी प्रामाणिक ठेवा की कधी कोणाचा वाईट बघू नका. म्हणजे आता मला एक 2-3 दिवसापूर्वी फार वाईट गोष्ट समजली. म्हणजे एखादा कलाकार किंवा कोणीही म्हणजे नावारूपाला आला तर त्याच्या मागे अशी ठराविक 2-3 लोक असतात, हाताच्या बोटावर मोजण्या एवढी. ते कट कारस्थान वगैरे किंवा काय कसा याला पाडाचा खाली. तर हे जे पण बघत असतील ना त्यांना जाम फार वाईट गोष्ट होती ती. तर मला हात जोडून विनंती हेच असेल की निस्वार्थीपणे जो पण कार्य आहे ना तो करत राहा. यश तुमच्या पायाखाली नक्की लोटांगण घालेल, हेच सांगायचं आहे. असा काय प्लीज कोणाबद्दलच म्हणजे करू नका. एखाद्या आर्टिस्टला खूप वाईट वाटतं म्हणजे जेव्हा जे पण रील स्टार, आता मी बऱ्याचशा वेळी बघतो की मोठे म्हणजे आपल्या समाजातील लेडीज असो म्हणजे मुली असतील किंवा अजून पण जे रील स्टार कोण जे आहेत ते फेमस कलाकार लाईव्हला वगैरे घाण कमेंट करतात आणि फेक ID बनवून. तर म्हणजे मी हे माझ्याबद्दल नाही सांगत, म्हणजे इतरांच्याबद्दल सांगतोय. पण असे जे करतात त्यांनी नाही करावं असं मला वाटतं दादा. कारण की एखादा कलाकार किंवा कोणी जो नावारूपाला आलेला असतो ना तो फार मेहनत करून आलेला असतो, रात्रीचा दिवस केलेला असतो त्यांनी. तर जे असे लोक मानसिकतेचे आहेत जे विचार करतात घाणेरडे, त्यांनी नाही करावा. बस प्रयत्न प्रामाणिक करा, 100% यश भेटेल तुम्हाला. फायनली आपल्या पॉडकास्टवर येऊन तुला कसा वाटला हे आमच्या ऑडियन्सला सांग. आणि आमच्यासोबत जर तुला पॉसिबल झालं तर आमच्यासोबत तू काम करशील का? 100% दादा, काहीतरी धमाकेदार माझ्यासाठी घेऊन या. नक्कीच तुमच्यासोबत पण काम करायला आपण ऑलवेज रेडी आहे. आणि खूप छान वाटला की कोणीतरी म्हणजे आत्ता नाही तर मला याच्या आधी पण म्हणजे बोलले बरेचसे जण, पण आत्ता व्हायरल आहे सध्या गाणं वगैरे. आणि तुम्ही मला बोलवलात स्टुडिओला आणि येऊन माझी मुलाखत घेतली, धन्यवाद. आणि नक्कीच तुम्ही सांगितलात की काम करायला, तर काहीतरी असा धमाकेदार घेऊन या मस्त, सोबत आपण नक्कीच करू. आणि बघत असलेल्या सर्व जनतेला 4 एंजल प्रोडक्शन यांना पण सपोर्ट करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि आपल्या आगरी कोली समाजासाठी, आपल्या तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मयूर नाईक नेहमीच रेडी असेल. फक्त तुमचा प्रेम माझ्यावरती आजपर्यंत जो ठेवलात तो असाच असू द्या, बस हीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉडकास्ट. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि 4 एंजल प्रोडक्शन या चॅनलला तुम्ही खूप प्रेम द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.